नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे संधिवात, गुडघेदुखी आणि त्याचप्रमाणे मानपाठ कंबरदुखी म्हणजेच मणक्यांच्या विकारांवरती असणारे रिजनरेटिव्ह मेडिसिनचे उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात ऑर्थोपेडिक सर्जन आणि रिजनरेटिव्ह मेडिसिन स्पेशालिस्ट असणाऱ्या डॉक्टर शर्मिला तुळपुळे मॅडम आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्वांना ओळख करून देतोय डॉक्टर शर्मिला तुळपुळे मॅडमची. नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टर शर्मिला तुळपुळे मॅडमचं व्यक्तिमत्व आता भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे. मला अजून सांगावं वाटतं की भारतातील पहिलं रिजनरेटिव्ह मेडिसिनचं क्लिनिक हे डॉक्टर शर्मिला तुळपुळे मॅडमनी सुरू केलं. त्यांच्या एकंदरीतच वैद्यकीय प्रवासाविषयी सांगत असताना मला आवर्जून सांगायचं वाटतं की त्यांनी ऑर्थोपेडिक सर्जरीमध्ये प्रावीण्य मिळवलं आहे. पण इथेच ते थांबले नाहीत, तर त्याच्या पुढे जाऊन दुर्बीण उपचार किंवा जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे सांधेबदल शस्त्रक्रिया ह्यामध्ये विशेष प्रावीण्य त्यांनी अमेरिका आणि जर्मनी या ठिकाणी राहून घेतलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे करत असताना जेव्हा त्यांना जाणवलं की शस्त्रक्रियेच्या व्यतिरिक्तही काही नवीन स्वरूपाच्या उपचाराने रुग्णांना वेदनामुक्त करता येतं, तेव्हा त्यांनी रिजनरेटिव्ह मेडिसिनची कास धरली आणि ह्यामध्ये विशेष प्रावीण्य त्यांनी जर्मनी आणि अमेरिका या ठिकाणी राहून संपादन केलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याचा लाभ रुग्णांना व्हायसाठी त्यांनी पहिलं क्लिनिक आपलं दुबईमध्ये सुरू केलंच, पण नंतर भारतातील रुग्णांना ह्याचा लाभ व्हायसाठी त्या भारतात परतल्या आणि भारतामध्ये विशेष करून मुंबईमध्ये दादर या ठिकाणी हिंदू कॉलनी या ठिकाणी पहिलं ऑर्थोबायोलॉजिक्स क्लिनिक सुरू झालं. आणि त्याच अनुषंगाने पुढे पुणे आणि त्याचप्रमाणे नागपूर या ठिकाणी सुद्धा ऑर्थोबायोलॉजिक्स क्लिनिक आपली सेवा देत आहे. आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे ऑर्थोबायोलॉजिक्स क्लिनिकचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला सांधेदुखी, गुडघेदुखी, फ्रोझन शोल्डर असो किंवा खुब्याची सांधेदुखी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानपाठ कंबरदुखी म्हणजे मणक्यांचे विकार, स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस ह्यासाठी विना शस्त्रक्रिया उपचार घेता येणं शक्य झालेलं आहे. आणि हे अतिशय सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाचे उपचार हे उपलब्ध आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑर्थोबायोलॉजिक्स क्लिनिक नागपूर या ठिकाणी कार्यरत असणारेही डॉक्टर साकेत मुंदडा सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत, तर मी त्यांची ओळख करून देऊ इच्छितो. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर साकेत मुंदडा सर हे ऑर्थोपेडिक सर्जन आहेतच, पण त्यांनी स्पोर्ट्स इंजुरीमध्ये आणि त्यामधल्या उपचारांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले आणि सध्या त्यांनी रिजनरेटिव्ह मेडिसिनची फेलोशिप ही ऑर्थोबायोलॉजिक्स क्लिनिकमधनं संपादन केलेली आणि नागपूर या ठिकाणी खास करून लंडन हॉस्पिटल या ठिकाणी ते खास करून कार्यरत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर या ठिकाणी आपल्याला एकत्रितपणे खाली सांधेदुखी आणि मानपाठ कंबरदुखीसाठी उपचार उपलब्ध झालेले आहेत. तर जरूर या उपचारांचा लाभ घेण्यासाठी कॉल करा. पुढील नंबरवर आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती बघत आहात. अर्थातच या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा आपण स्वागत करूया दोन्ही डॉक्टरांचं. सर पुन्हा एकदा स्वागत. मॅडम तुमचंही स्वागत. पहिला प्रश्न अर्थातच असा आहे आमच्या प्रेक्षकांसाठी, हे जे नवीन स्वरूपाचे उपचार आहेत रिजनरेटिव्ह मेडिसिनचे हे काय आहेत? सगळ्या प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे, काय सांगता येईल? रिजनरेटिव्ह मेडिसिन किंवा रिजनरेटिव्ह थेरपी म्हणजे आपल्या शरीरात जर स्नायू किंवा सांधे किंवा कार्टिलेज ह्याचं डिजनरेशन म्हणजे झीज किंवा ट्रॉमा म्हणजे इंजरी किंवा इजा हे झाली असेल तर आपल्याच शरीरातले ग्रोथ फॅक्टर्स ब्लड किंवा टिश्यूमधून काढून त्याची तिथे इंजेक्शन्स देणं आणि त्याद्वारे ते पूर्णपणे हील करणं. याचं प्रिन्सिपल हे आहे की आपल्या शरीरातली कुठलीही इजा भरून काढण्याची शक्ती आपल्याच शरीरात असते आणि आम्ही त्याचा फक्त उपयोग करतो. ही सध्याची अतिशय ॲडव्हान्स थेरपी आहे आणि आम्हाला खूप आनंद आहे की आम्ही ती इंडियामध्ये आणलेली आहे, भारतात आणली आहे. आणि आपण बघत आहोत की ह्या थेरपीमुळे असंख्य रुग्णांना या ठिकाणी लाभ मिळालेला आहे. विना शस्त्रक्रिया ते सर्व प्रकारच्या वेदनातून मुक्त झालेले आहेत. विशेष करून गुडघेदुखी आहे, फ्रोझन शोल्डर सारखी समस्या आहे, मानपाठ कंबरदुखी म्हणजे स्लिप डिस्क, सायटिका सारखा आजार आहे. आणि मला आवर्जून या सर्व प्रेक्षकांना सांगायचे की खास करून गुडघेदुखीसाठी वरदान अशा स्वरूपाचे उपचार आहेत. मॅडम मला वाटतं की स्त्रियांमध्ये ह्याचं प्रमाण जास्त दिसतंच आपल्याला. विना शस्त्रक्रिया उपचार करता येणं शक्य आहे, काय सांगता येईल? नी ऑस्टिओआर्थरायटिस किंवा गुडघेदुखी हा आजार खूप जास्त आता कॉमन झालेला आहे. स्त्रियांमध्ये तर याचं प्रमाण खूप जास्त आहे. 60च्या वरच्या स्त्रियांमध्ये जवळजवळ 60% स्त्रियांना हा आजार असतो आणि त्यामुळे त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ खूप फरक झालेला असतो. ह्यात आपण रिजनरेटिव्ह थेरपी करू शकतो. आम्ही याचं ग्रेड 1 टू ग्रेड 4 म्हणजे मोस्ट ॲडव्हान्स असं ग्रेडेशन करतो. त्यात ग्रेड 3 पर्यंत म्हणजे अर्ली टू ग्रेड 3 ह्यामध्ये आपण जर रिजनरेटिव्ह थेरपीचे उपचार वेळेत केले तर आपण पूर्णपणे शस्त्रक्रिया टाळू शकतो आणि आपलं रिजनरेशन कंप्लीट करू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर जेव्हा डायग्नोसिस होतं आर्थरायटिसचं त्यानंतर लवकरात लवकर ही ट्रीटमेंट जर आपण अवेल केली तर आपल्याला पूर्णपणे फायदा होतो.
येस, आणि या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचे की कोणत्याही स्वरूपाची गुडघेदुखी असो त्यासाठी आता विना शस्त्रक्रिया सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाचे उपचार उपलब्ध झालेले आहेत ऑर्थोबॅलिक्स क्लिनिकला, आणि आपण त्यांच्या संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघतात. ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचे की सांधेदुखीच्या रुग्णांसाठी, ज्याच्यात गुडघेदुखी आहे, खांद्याची सांधेदुखी, फ्रोझन शोल्डर आहे, खुबा आहेच, पण त्याच अनुषंगाने मणके म्हणजे मानपाट कंबरदुखी, स्लिप डिस्क सायटिका, स्पॉन्डिलायटिससाठी विशेष शिबिराचं आयोजन दर महिन्याला करण्यात येत असतं ऑर्थोबॅलिक्स क्लिनिकद्वारे, आणि ते मुंबई, पुणे, नागपूर या तिन्ही ठिकाणी असणार आहे. तर जरूर ह्या शिबिराचा लाभ घेण्यासाठी आपण कॉल करा पुढील नंबरवर, संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. अर्थातच ह्या अनुषंगाने सर, मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही स्पोर्ट्स इंजुरीमध्ये विशेष प्रावीण्य मिळाल्याने अनेक लोकांना दुखापती होतात, खेळाडूंना दुखापती होत असतात, तर अशा स्वरूपाच्या एकंदरीतच तक्रारींमध्ये सुद्धा रिजनरेटिव्ह मेडिसिनचा काही रोल आहे का, काय सांगता येईल? हे जे स्पोर्ट्स इंजुरी राहते, जे खेळाडूंमध्ये होते, याच्यामध्ये रिजनरेटिव्ह मेडिसिनचा एक खूप महत्त्वाचा उपयोग असा आहे की जे पेशंटला लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन्स लागतात किंवा नवीन लिगामेंट बनवावं लागते, ते नवीन लिगामेंट हील करण्यासाठी रिजनरेटिव्ह मेडिसिन खूप चांगली आहे. त्यांचं जे रिकव्हरी पिरियड आहे तो खूप कमी होऊन जाते. जे कार्टिलेज डॅमेज आहे, जे खेळल्यामुळे होते किंवा एक गंभीर चोट लागते त्यांना खेळताना, त्याचं एक बिना शस्त्रक्रिया करून एक चांगलं रिझल्ट त्यांना हे रिजनरेटिव्ह मेडिसिन पेक्षा भेटते. आणि जे रिकव्हरी पिरियड आहे ते त्यांचं खेळण्याचं जे करिअर आहे ते त्याच्यामुळे ते वाचून जातो. नाहीतर खूप सारी इंजुरीज अशी असते की करिअर संपून जातो खेळाडूंचा, पण आता हे रिजनरेटिव्ह मेडिसिन आल्यापासून ते म्हणजे करिअर आपलं वाचवू शकते. येस, आपण हे बघत आहोत आणि कशा रीतीने हे विविध उपचार आपल्याला एकत्रितपणे एका छताखाली उपलब्ध आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेकविध रुग्णांनी ह्याचा या ठिकाणी फायदा घेतलेला आहे. त्यातील एका रुग्णाचं आपण आता मनोगत ऐकणार आहोत की कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलेलं आहे गोल्ड थेरपी किंवा रिजनरेटिव्ह मेडिसिनचे उपचार घेतल्यानंतर. बघूया आपण प्रत्यक्ष स्क्रीनवरती. 3 महिन्यापूर्वी मी इकडे आले. त्याच्या आधी मला 2-1 वर्ष खूप त्रास होत होता. मला 1-2 पावलं पण मी चालू शकत नव्हते आणि मला व्हीलचेअर घ्यायची वेळ आली होती, पण तशीच मी म्हणजे खूप पेन झालं. आता तुम्हाला दाखवते की मी किती फ्लेक्झिबल झाली आहे. मी आता पद्मासन सुद्धा घालू शकते आणि मी सायकलिंग पण करते. वॉक तर करतेच, पण सायकलिंग पण करते. 2 फेऱ्या आमच्या सोसायटीमध्ये मारते आणि आता मी तुम्हाला पद्मासन घालून दाखवते. सो यू कॅन सी. ठीक आहे. हां, फर्स्ट क्लास. येस, आपण बघितलं की पद्मासन घालू शकल्या त्या, आणि हे सगळं सुरक्षित आरोग्यदायी उपचारांनी विना शस्त्रक्रिया. कोणतंही ऑपरेशन नाही आहे, लांब पेन किलर खायची नाही आहेत, कोणतेही स्टिरॉइड्स खायची नाही आहेत, कोणतीही औषधं नाही आहेत. केवळ रिजनरेटिव्ह मेडिसिनच्या गोल्ड थेरपीमुळे आज त्यांची गुडघेदुखी संपूर्णतः बरी झालेली आहे. अर्थातच कसं शक्य झालं मॅडम, आपल्याला श्रेय जातं ह्याचं, कसं शक्य झालं हे? रिजनरेटिव्ह थेरपीचे 2-3 प्रकार आहेत जे आम्ही करतो दादरच्या किंवा आमच्या तिन्ही क्लिनिक्समध्ये. पहिलं जे बेसलाईन थेरपी आहे ती PRP म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा. त्यात आम्ही प्लाझ्मा घेऊन त्यातल्या प्लेटलेट्सचं कॉन्सन्ट्रेशन करून त्याची इंजेक्शन्स देतो. प्लेटलेट्समध्ये खूप ग्रोथ फॅक्टर्स असतात आणि त्यामुळे आपली इंजुरी किंवा डिजनरेशन ते भरून येतं. दुसरी जी थेरपी आहे त्याला आम्ही स्टेमसेल थेरपी म्हणतो. त्यात आपल्या बॉडीतले जे स्टेमसेल्स असतात, जे मेन हिलिंग सेल्स आहेत, तर ते आम्ही काढतो. ते आपण चरबीतून काढतो आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन करून त्याचे आम्ही इंजेक्शन्स देतो. आणि तिसरी ही मोस्ट ॲडव्हान्स थेरपी आहे आत्ताची, ती जर्मन थेरपी आहे. त्यात आम्ही गोल्डचा उपयोग करतो. गोल्ड याला आम्ही ब्लड म्हणजे रक्ताशी रिॲक्ट करतो आणि त्यानंतर त्या पूर्णपणे त्या रिॲक्शननंतर त्याला फिल्टर करतो. त्याची इंजेक्शन्स आम्ही देतो. ह्यात आपल्याला गोल्डचा अँटी आर्थरायटिक, अँटी डिजनरेटिव्ह, अँटी इन्फ्लमेटरी ह्या सगळ्या प्रॉपर्टीचा आणि इम्युनिटी वाढण्याच्या प्रॉपर्टीचा खूप उपयोग होतो. आणि त्यामुळे हे एवढे चांगले रिझल्ट्स आपल्याला दिसतात आहेत गुडघेदुखी म्हणजे नी ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये. येस, आपण हे बघत आहोत की गोल्ड थेरपी कशा रीतीने दिली जाते, आणि मला वाटतं एक वरदान स्वरूपाचे असे हे उपचार आहेत जे आता उपलब्ध आहेत सर्वसामान्य रुग्णांसाठी. खास करून भारतातल्या दुबईमध्ये हजारो लाखो रुग्णांनी याचा फायदा घेतलाच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता अमेरिकन असोसिएशनने सुद्धा ह्याला मान्यता दिलेली. मला मॅडम ह्याविषयी विचारायचं आहे आपल्याला की ही आता अप्रूव्ड थेरपी झालेली आहे, काय सांगता येईल?
हो, आम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो हे की अमेरिकन बोर्ड ऑफ रिजनरेटिव्ह मेडिसिन ही जी खूप प्रेस्टिजियस संस्था आहे, त्यांनी आम्हाला ऑर्थोबायोलॉजिक्स क्लिनिकला डिप्लोमॅट ऑफ ABRM ह्या कोर्ससाठी म्हणजे फेलोशिप आणि डिग्री कोर्ससाठी आमच्या ट्रेनिंग सेंटरला मान्यता दिलेली आहे आणि आमचं हे भारतातलं पहिलंच सेंटर आहे. त्यामुळे आम्ही यानंतर इथे आम्ही डॉक्टर्सना ट्रेन करू शकतो रिजनरेटिव्ह मेडिसिनमध्ये. ऑर्थोपेडिक सर्जन्स, रुमॅटॉलॉजिस्ट, पेन फिजिशियन्स आणि इतरही बरेच प्रकारचे डॉक्टर्स आहेत ज्यांना आम्ही इथे ट्रेन करू शकतो. आणि त्यातलेच ट्रेन झालेले एक डॉक्टर आपल्या बरोबर आज आहेत, डॉक्टर साकेत मुंदडा सर. तुम्ही ऑर्थोपॅलिस्ट क्लिनिकला फेलोशिप केलेली आहे, तुमचा काय अनुभव होता, आमच्या प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? माझा ही जर्नी चालू झाली होती डिसेंबर 2022ला आणि मी माझी फेलोशिप कंप्लीट केलेली मॅडमकडे ऑर्थोबायोलॉजिक्स क्लिनिक दादरला एप्रिल 2023ला आणि आम्ही आमचं स्वतःचं क्लिनिक त्याच्यानंतर चालू केलेलं लंडन ऑर्थोपेडिक क्लिनिक नागपूरला, जे ऑर्थोबायोलॉजिक्स टीम बरोबर कोलॅबोरेशन बरोबर त्यांचं काम करतो. आम्ही पुष्कळशे केसेस बघितले, मॅडमच्या क्लिनिकमध्येही बघितलेले आणि आमच्या सेंटरमध्येही ज्यांनी हे ट्रीटमेंट घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांना बऱ्यापैकी आराम भेटला आणि ते खूप सॅटिस्फाईड आहे. तर मी सर्वांना हे विनंती करणार आहे, जे ऑर्थोपेडिक सर्जन्स आहे, पेन स्पेशलिस्ट आहे, रुमॅटॉलॉजिस्ट आहे, की एकदा त्यांनी आमच्या एक सेंटरमध्ये येऊन व्हिजिट करायचं, त्यांनी स्वतः ते रिझल्ट्स बघायचे आणि मग ते हे जे ट्रीटमेंट आहे ते ऑल ओव्हर इंडिया गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांनी ते विशेषज्ञ ट्रेनिंग घेतली पाहिजे. येस, आणि त्याच दृष्टीने आजचाही जनजागृतीपर कार्यक्रम आहे की लोकांपर्यंत हे उपचार पोहोचले पाहिजेत, माहिती पोहोचली पाहिजे की आपल्याला आता ऑपरेशन करण्याची गरज नाही आहे गुडघेदुखीसाठी, सांधेदुखीसाठी, फ्रोझन शोल्डरसाठी किंवा मणक्यांचे विकार म्हणजे मानपाट कंबरदुखीसाठी, स्लिप डिस्क सायटिकासाठी. आणि या अनुषंगाने अर्थातच हे कसं शक्य झालेलं आहे आपण बघूया. एका रुग्णाचं मनोगत या अनुषंगाने कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलंय ऑर्थोपॅलिस्ट क्लिनिकला भेट दिल्यानंतर. मला 4 वर्ष खूप गुडघ्याचा त्रास होता. मी 5 मिनिटं पण चालू शकत नव्हते. अगदी म्हणजे घरातली कामं पण मला येत नव्हती करता किंवा अगदी 5 मिनिटांनी मला बसायलाच लागायचं. पण आता ही गोल्डीची ट्रीटमेंट मी फेब्रुवारीमध्ये केली, त्याच्यानंतर आता खूप फरक आहे. मी रोज 5 किलोमीटर पण चालते आणि दुखणं खूप कमी आहे. उठता बसताना पण खूप कमी त्रास आहे मला आणि घरातली कामं पण मी रेग्युलर करू शकते. म्हणजे मला वाटलंच नव्हतं की मला हे जमेल म्हणून आता, पण आता खूपच फरक पडलाय. आपण हे बघितलं, खास करून सांधेदुखी गुडघेदुखीचे रुग्ण, पण केवळ सांधेदुखी गुडघेदुखी नव्हेच तर मणक्यांचे विकार म्हणजेच मानपाट कंबरदुखी, स्लिप डिस्क सायटिका, स्पॉन्डिलायटिस, स्पायनल कॅनल स्टेनोसिस, उतार वयातील पाठदुखी यासाठी सुद्धा हे उपचार वरदान स्वरूपाचे आहेत, विना शस्त्रक्रिया. मणके म्हटलं की आपल्याला अर्थातच वाटतं की शस्त्रक्रिया नको, कारण मणक्यांमधले शस्त्रक्रियेचे धोके सगळ्यांना माहितीच आहेत. पण आता आपल्याला अशा स्वरूपाचा आजार असेल तर निराश होण्याची गरज नाही. आपल्याला मानपाट कंबरदुखी, स्लिप डिस्क सायटिका, स्पायनल कॅनल स्टेनोसिससाठी हे उपचार उपलब्ध आहेत विना शस्त्रक्रिया. तर जरूर ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवरती. अर्थातच हे उपचार कसे केले जातात हे आपल्याला आता मॅडमकडनं जाणून घ्यायचं. मॅडम, मणक्यांच्या विकारांमध्ये सुद्धा हे कसं काम करतं, काय सांगता येईल आम्हाला? मणक्यांच्या विकारांमध्ये जसं डिस्क प्रोलॅप्स म्हणजे 2 मणक्यांच्या मध्ये जी गादी असते ती आयदर सूज येऊन बाहेर येते किंवा पूर्णपणे प्रोलॅप्स होते. त्यामध्ये ती प्रोलॅप्स झाल्यानंतर आपल्या पायात जी नस जाते त्याच्यावरती दबाव येतो, त्याला सायटिका म्हणतात. ह्यामध्ये आम्ही पाठीत इंजेक्शन्स देतो, एपिड्युरल इंजेक्शन्स गोल्डिक सिरमची. ह्याशिवाय सुद्धा लंबर कॅनल स्टेनोसिस म्हणजे जिथून स्पायनल कॉर्ड जातो ती जागा अतिशय टाईट आणि नॅरो झालेली असते आणि त्यामुळे त्या नसांवरती प्रेशर येतं. ह्यामध्ये सुद्धा याचे अतिशय चांगले आम्ही रिझल्ट्स बघितलेले आहेत. आमचे अनेक रुग्ण जे अगदी 75 आणि 80व्या वर्षीसुद्धा हे ट्रीटमेंट घेऊन पूर्णपणे बरे झालेले आहेत. आणि तुम्ही म्हटलं ते अगदी बरोबर आहे की मणक्यांचे विकार म्हटलं आणि मणक्यांचं ऑपरेशन म्हटलं की पेशंट्सना खूप भीती वाटते. त्यामुळे ही साधे 4 इंजेक्शन्सचा कोर्स केला तर त्यांच्या आयुष्यात खूप फरक पडला आहे असं मला दिसलं. येस, आणि या अनुषंगाने काही रुग्णांचं आपण मनोगत बघणार आहोत की कशा रीतीने त्यांनाही मणक्यांचा त्रास होता, मणक्यांचे विकार होते, पण गोल्ड थेरपी घेतल्यानंतर किंवा रिजनरेटिव्ह मेडिसिनचे उपचार घेतल्यानंतर त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडले. बघूया आपण प्रत्यक्ष स्क्रीनवरती. गेली 15 वर्ष मला सायटिकाचा त्रास होत होता. 2-3 वर्षांनी मला एकदा सिव्हिअर अटॅक यायचा, पण तो बरा होत होता. सगळ्या प्रकारची औषधं घेऊन पण बघितली, त्याचा उपयोग झाला नाही.
माझा पाय हलवता न येण्या एवढा माझा पाय दुखत होता, सरळ उभं राहताच येत नव्हतं. त्यामुळे मला ह्या एजला ऑपरेशन ॲडवायझेबल नव्हतं. तर मला माझ्या मुलाच्या स्नेहाने नितीन तुळपुळे आणि शर्मिला तुळपुळे यांनी मला ते गोल्डिक ट्रीटमेंट घेऊन बघायचा सल्ला दिला. आता मी सरळ उभी राहू शकते, माझ्या घरातली सर्व कामं करू शकते. खूपच फायदा आहे ह्या ट्रीटमेंटचा. येस, आपण बघितलं कशा रीतीने मणक्यांच्या विकारांमध्ये सायटिकाचा त्रास त्यांना होता, ज्याच्यामध्ये पायामध्ये वेदना जातात कमरेतून, आणि अशा सुद्धा आजारामध्ये त्यांना अत्यंत चांगले उपचार झालेले, तेही विना शस्त्रक्रिया. त्यामुळे स्लिप डिस्क असो, सायटिका असो, स्पायनल कॅनल स्टेनोसिस असो, सगळ्या ह्या आजारांमध्ये हे उपचार मला वाटतं वरदान स्वरूपाचे आहेत. आणि याच अनुषंगाने इतरही सांधे, ज्याच्यामध्ये गुडघेदुखीविषयी आपण मार्गदर्शन घेतलं, पण इतरही सांध्यांमध्ये ह्याचे उपचार अतिशय चांगले आहेत. आणि फ्रोझन शोल्डर सारखी जी समस्या आहे, सर मला थोडंसं आपल्याला विचारायचं आहे की खांद्याच्या सांधेदुखीमध्ये सुद्धा ह्याचा उपयोग होतो का, काय सांगता येईल? बिलकुल बिलकुल. हे रिजनरेटिव्ह मेडिसिन आहे, कोणत्याही जॉईंटमध्ये आपण हे वापरू शकतो. जिथे झीज लागलेली आहे, जिथे लिगामेंट टेअर झालेलं आहे, जिथे सांध्यामध्ये सूज आलेली आहे. फ्रोझन शोल्डर हे एक खूप कॉमन प्रॉब्लेम आहे, ज्याच्यामध्ये हात हालत नाही, रात्री त्रास होतो, झोप येत नाही, कोणतंही काम आपण त्या सांध्याने करू शकत नाही. याच्यामध्येही रिजनरेटिव्ह मेडिसिन आणि हे जे PRP किंवा गोल्डिक थेरपी याचा खूप महत्त्वाचा रोल आहे. आणि एक मेजर सर्जरी आपण टाळू शकतो याच्यामुळे. तर माझ्या मते अशा पेशंटनी हे ऑफिस ऑर्थोपेडिक्स आपण याला म्हणतो, की जिथे काही ॲडमिशनची गरज नाही आहे, काही मोठी शस्त्रक्रियाची गरज नाही आहे, आणि एक स्मॉल इंजेक्शन सोबतच आपण हे पूर्ण उपचार करू शकतो. येस, सो आपण फ्रोझन शोल्डर सारख्या समस्येमध्ये सुद्धा ह्याचे उपचार आहेत जे घेऊ शकता. आणि मला वाटतं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. अर्थातच मॅडम, ह्या अनुषंगाने मला थोडंसं विचारायचं आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या उतार वयातल्या आजारांमध्ये किंवा डिजनरेटिव्ह आजारांमध्ये ते उपचार याचे होतातच, पण जे तरुण वयामध्ये सांधेदुखीने ग्रस्त रुग्ण आहेत, ज्यांच्यामध्ये आम्वातासारखी समस्या, रुमॅटॉइड आर्थरायटिस झाला, कोरोनानंतरची सांधेदुखी झाली, तापानंतरची किंवा सोरायसिस सारख्या आजारानंतर, तर ह्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा वापर होतो का, काय सांगता येईल? ह्याच्यामध्ये सुद्धा रिजनरेटिव्ह थेरपीचा अतिशय चांगला वापर होतो. आंबात हे बेसिकली येतात ऑटो इम्युन डिसऑर्डर्स ह्या कॅटेगरीमध्ये, ऑटो इम्युन आणि इन्फ्लमेटरी. यात आंबात हा खूप कॉमन आहे, म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस, सोरियाटिक आर्थरायटिस, अँकिलोजिंग आर्थरायटिस, सिरो नेगेटिव्ह स्पॉन्डिलो आर्थ्रोपॅथीज, यात सगळ्या लेटेस्ट नेगेटिव्ह येतात. या सर्वांमध्ये ह्याचे खूप फायदे दिसलेले आहेत. आम्ही आमच्या सेंटरला रुमॅटॉइड आणि सोरियाटिक आणि अँकिलोजिंगचे पण अनेक रुग्ण ट्रीट केलेले आहेत. आणि अक्षरशः 25-25 वर्षापासून त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ इतकं खराब असतं आणि अगदी होम बाउंड असतात, घरातून बाहेर पडू शकत नाही, आणि या ट्रीटमेंट्स नंतर त्यांचं नॉर्मलाइज झालेलं लाईफ आम्ही बघितलेलं आहे. येस, आणि मला खरोखर या अनुषंगाने सांगायचं आहे, कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी असो, म्हणजे वयोमानापरत्वे होणारी गुडघेदुखी आहेच, पण त्याच अनुषंगाने तरुण वयात उद्भवणारी जी सांधेदुखी आहे, ज्याच्यामध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस, गाऊट सारखी समस्या किंवा इतर तापानंतरची सांधेदुखी, सोरायसिस, सगळ्या सांधेदुखीसाठी, आणि त्याचप्रमाणे मानपाट कंबरदुखी म्हणजे स्लिप डिस्क, सायटिका, उतार वयातील पाठदुखी म्हणजे स्पायनल कॅनल स्टेनोसिस, सगळ्यासाठी आपल्याला हे उत्तम वरदान स्वरूपाचे असे उपचार आहेत असं म्हणायला हरकत नाही. मॅडम, स्पायनल कॅनल स्टेनोसिस विषयी थोडंसं आम्हाला सांगा, कारण त्यामध्ये सुद्धा ह्याचा काय रोल आहे? स्पायनल कॅनल स्टेनोसिस हा जनरली एक मणक्यांविषयी आपण बोलत आहोत. मला थोडंसं थांबवतो मी आपल्याकडे. मणक्यांची जी समस्या आहे त्याच्यामध्ये उतार वयामध्ये हे जास्त करून दिसतं का, काय सांगता येईल? बरोबर, हे लोअर स्पाईनमध्ये मणक्यांच्या उतार वयात जास्त दिसतं. त्यात आपला जे मणक्यांमधली जागा असते जिथून नर्व्स आणि स्पायनल कॉर्ड जातो ती खूप टाईट होते, आणि त्यामुळे पेशंटला अतिशय जास्त दुखायला लागतं दोन्ही पायांमध्ये. त्याला क्लॉडिक म्हणतात. थोडंसंही डिस्टन्स चाललं तर पायात भरून येतं, पायात गोळे येतात आणि बसावं लागतं. बसल्यानंतर 5 मिनिटानंतर त्यांना पुन्हा थोडेसे पावलं चालता येतं. याला टिपिकल क्लॉडिकेशन सिंड्रोम म्हणतात. आणि ही त्यांची समस्या असते, त्यामुळे त्यांचं चालणं टोटली बंद होतं आणि ते घरात राहतात. ह्याच्यामध्ये आम्ही पाठीत इंजेक्शन्स देतो, ही गोल्डिक थेरपीची 4 इंजेक्शन्स, आणि त्यानंतर हळूहळू फिजिओथेरपी सुद्धा करायला लागते. पण त्याचे रिझल्ट्स अतिशय चांगले आहेत आणि सगळे वेदनामुक्त झालेले पेशंट्स आम्ही बघतो. येस, आणि असेच एक वेदनामुक्त झालेले रुग्ण, आपण त्यांचं आता मनोगत ऐकूया, कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलंय बघूया आपण प्रत्यक्ष स्क्रीनवर. मी उदय दत्तात्रय नाडकर्णी. गेले 3-4 वर्ष मी पाठीच्या विकाराने आजारी होतो. मला चालता येत नव्हतं, मला 4 पावलं चालणं सुद्धा मुश्किल झालं होतं. मी फिजिओथेरपी पण घेतली, पण त्याचा कुठलाही तऱ्हेचा माझ्यावर उपयोग झाला नाही. नंतर माझ्या एका मित्राने डॉक्टर शर्मिला तुळपुळे यांची भेट घेण्यास सांगितली. त्याप्रमाणे त्यांची मी भेट घेतली व त्यावेळी त्यांनी मला गोल्डिक ही ट्रीटमेंट दिली.
ती ट्रीटमेंट घेतल्यावरती मी आता अत्यंत आनंदात आहे. मी चांगला चालतो, मला माझे व्यवहार सुरळीत करतो. येस, आपण हे बघितलं की कशा रीतीने मणक्यांच्या विकारांमध्ये सुद्धा ही गोल्डिक थेरपी आहे, ह्याचा एक वरदान स्वरूपाचे असे उपचार आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि सांधेदुखी असो, मणक्यांचे विकार असो, मला वाटतं खरोखर विना शस्त्रक्रिया सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाचे उपचार आहेत. फक्त या उपचारांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कॉल करायचा आहे. दर महिन्याला शिबिराचंही आयोजन केलं जातं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला अत्यल्प दरामध्ये कन्सल्टेशनही उपलब्ध असणार आहे. त्यामुळे जरूर कॉल करा. पुढील नंबरवर आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, कार्यक्रमाची वेळ मर्यादित असल्यामुळे थांबायला लागते, पण जाता जाता आमच्या प्रेक्षकांना आपल्याला काय सांगायला आवडेल? पेशंटसाठी सगळ्या ज्यांना मस्क्युलोस्केलेटल म्हणजे मसल्सचं किंवा जॉईंट्सचा कुठलाही आजार आहे किंवा मणक्यांचा आजार आहे, त्यांना ऑपरेशन सांगितलं किंवा स्पोर्ट्स इंजुरी आणि ऑपरेशन सांगितलं, त्यात त्यांनी ऑपरेशनला जाण्याच्या पहिले एकदा रिजनरेटिव्ह मेडिसिन स्पेशलिस्ट वेल ट्रेन्ड यांना एकदा भेटून आपले उपचार शस्त्रक्रियेशिवाय होऊ शकतात का हे एकदा नक्की बघावं असं माझा सल्ला राहील. येस, मला वाटतं एक मुलाचा सल्ला दिलाय मॅडमनी आपल्याला जाता जाता की आपल्याला कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी असो, म्हणजे खास करून वयोमानापरत्वे होणारी गुडघेदुखी, स्त्रियांमध्ये असणारी गुडघेदुखी त्यांच्यासाठी आहेच, पण त्याच अनुषंगाने फ्रोझन शोल्डर म्हणजे खांद्याची सांधेदुखी आहे, हिप जॉईंटसाठी, खुब्यासाठी आहेच, पण त्या अनुषंगाने विविध कारणांनी उद्भवणारी सांधेदुखी, आमवात, रुमॅटॉइड आर्थरायटिस, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस, तापानंतरची सांधेदुखी, सोरायसिस नंतरची असणारी गुडघेदुखी, सांधेदुखी, ह्या सगळ्यासाठी उपचार आहेत. आणि त्याच अनुषंगाने मणक्यांचे विकार मुख्यत्वे करून, ज्याच्यामध्ये आपल्याला स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस आणि स्पायनल कॅनल स्टेनोसिस, उतार वयातील मानपाट कंबरदुखी, ह्यासाठी हे सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार आपल्याला उपलब्ध आहेत. ऑर्थोबॅलॉजिस्ट क्लिनिक पुणे, मुंबई आणि नागपूर या ठिकाणी. ह्या व्यतिरिक्त ऑनलाईन सल्ला असणार आहे आणि दर महिन्याला या ठिकाणी शिबिराचं आयोजन केलं जातं सांधेदुखीच्या रुग्णांसाठी आणि मणक्यांच्या विकारांसाठी, ज्यामध्ये अत्यल्प दरामध्ये आपल्याला कन्सल्टेशनही उपलब्ध आहे. तर जरूर कॉल करा. पुढील नंबरवरती आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम आणि सर, आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शनाचा प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. विकासाचा ध्यास म्हणजे